मी आले ए दादा काय ES ESIC हॉस्पिटलला बघा ESIC हॉस्पिटल. कारण आयनच्या पोटामध्ये पित्ताशयाचा खडा आहे ना, म्हणून ते आयनला राहू दुखू लागलं, म्हणून आम्ही त्याच्या ट्रीटमेंटसाठी आलो. आणि पप्पांनी पण हमेशा घेतली. हमेशा हमेशा त्रास होते. हा कशा लेवलचा त्रास होते तुला? कशा लेवलचा? एक्स्ट्रीम. आता पहिले मी दुखायचं, आम्ही मग इथे आलतो ना, तर ते माहित झाला माझ्या पोटात खडा आहे. मग नंतर किती MM चा? आता 3 mm 4 MM 4-4.5 MM पित्ताशयाचा खडा. पित्ताशयाच्या पिशवीत. हा, आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. मग आम्ही हॉटेलचं बंद केलं. मग नंतर आणि ऍक्च्युली ESIC हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं. तर जे ESIC एम्प्लॉईज आहेत तर त्यांच्यासाठी फ्री आहे, विदाऊट एनी कॉस्ट. आणि बऱ्यापैकी चांगलं हॉस्पिटल आहे. थोडीशी रश असते म्हणा, लाईन लावावं लागते. बट मग आता फ्रीमध्ये पाहिजे असेल तर एवढं इझी तर नाही ना काय भेटायला. काय म्हणून तसं ससून हॉस्पिटल बी चांगलं आहे, पुण्यातलं एकदम नामांकित. पण ESIC जे एम्प्लॉईज आहेत, जसं की सेक्युरिटी गार्ड असतील, हाऊसकीपिंगचे जे एम्प्लॉईज असतील, ज्यांचं ESI कट होतं, तर त्यांना हे चांगलं हॉस्पिटल आहे. आणि इथं जर नाही झालं तर रेकमेंड करतात दुसरं हॉस्पिटल, जसं की भारतीय विद्यापीठाचं हॉस्पिटल असेल किंवा आदित्य बिर्ला हॉस्पिटल असेल, म्हणजे चांगल्यापैकी ट्रीटमेंट होते. मागं बघा ते हा, ते ESICचं ऑफिस आहे, जसं की क्लेम करायचं असेल जे पैसे नाही का त्यांच्यासाठी. तर मग नंतर आणि आमचा आयान असा वाटायला की आजारी आहे का नाही का, मी बी कन्फ्युज आहे. पुन्हा अधून मधून त्रास व्हायला. काय रे दादा, बेजार करायला. आज तर सुट्टी घेऊन आलो, आज तर मी पण सुट्टी घेतली आयांसाठी. पण ठीक आहे, आम्हाला रिअलाइज झालं 2 वर्षाचा आयान होता त्या टायमाला रिअलाइज झालं की त्याच्या पोटामध्ये खडा आहे. सोनोग्राफी केली होती आम्ही, पण त्याला काही पर्याय नाही आहे. आयुर्वेदची दवा चालू ठेवली तर स्लो मोशनमध्ये त्याचं ट्रीटमेंट होईल नाही का, बरोबर. तर ठीक आहे, बाकी नंतर मग आयन